नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेले महाराष्ट्रामधील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला। पर्यटकांची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि घाबरू नका, शासन तुमच्या सोबत आहे असा धीर दिला। त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली। नमस्कार नमस्कार। किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत। बरं बरं बरं। आणि आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? 115 लोक आहेत। 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत। तुमची काय आता? बरं बरं सगळे नागपूरचे आहेत। बरं बरं बरं, ठीक आहे। त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो, काळजी करू नका। मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतात त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ। तुम्ही काळजी करू नका, पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे, तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये। काय काळजी करू नका। सगळे 1 लोक सगळे घाबरलेले आहे म्हणून त्याच्यामुळे नाही घाबरू नका, आम्ही सगळे टच मध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय, काय काळजी करू नका। उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे। हो हो हो, 5 वाजताची ट्रेन आहे। त्याच्या आधी तुम्हाला पाठवा, पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही, काळजी करू नका। आता खासदार साहेब आले बहुतेक। अच्छा, आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा, त्यांना मी विनंती केली होती, संदीप राणा साहेब। हा, ते येत आहेत तिथे। संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आहे, ते पूर्ण मदत करतील, मी आहे त्यांच्या टचमध्ये, काळजी करू नका। नागपूरमधले 106 प्रवासी नेपाळमध्ये अडकले होते, त्यांची आता सुखरूप सुटका केल्याची माहिती समोर येते। ते सुखरूपपणे निघालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला। फडणवीसांच्या फोननंतर 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आणि नेपाळमधील खासदार संदीप राणा यांनी ही मदत केल्याची माहिती आहे। त्यानंतर हे जे नागपूरमधले 108 लोक अडकलेले होते, 106 प्रवासी नेपाळमध्ये अडकले होते, ते आता तिथून निघाले। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नमस्कार। मी योगेश गावंडे। यांनी देवाभाऊ यांनी आमच्याशी स्वतः संवाद साधून आमची परिस्थिती आणि अडचणी जाणून घेतल्या। आम्ही आमची संपूर्ण समस्या त्यांना सांगितली। आमची मोठी बस पुढे जाऊ शकत नसल्याचे समजतात देवाभाऊंनी तात्काळ 4 मिनी बसची व्यवस्था करून दिली। तसेच आम्ही जिथे अटकलो होतो तिथे स्थानिक प्रशासनाची स्वतः फोन करून संपर्क करून त्वरित बसची व्यवस्था केली आणि आम्हाला सुरक्षितपणे पुढील प्रवासांना रवाना केले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये परत येईपर्यंत देवाभाऊंची आमच्याशी सतत संपर्क असून आमच्या प्रवासासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था ते करून देत आहेत। अशा कठीण प्रसंगी स्वतः लक्ष देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल देवाभाऊचा खूप मनपूर्वक धन्यवाद। देवाभाऊ, तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही। देवाभाऊ ही माझी काकू आहे, सुनंदा गावंडे, ठीक आहे। आणि सगळे हे प्रवासी आहे आमच्यासोबत आलेले, सगळे धन्यवाद।